हॅलो नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, जी तुम्हाला ही बाही दिसते ही पफ स्लीव्ज आपल्याला आज कटिंग आणि स्टिचिंग बघायची आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पहा. खूप सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने कटिंग करायची आणि स्टिचिंग करायची ते पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मी इथं एक पैठणी साडीवरचं ब्लाऊज आहे आणि त्याच्यासाठी अस्तर घेतलेला आहे. तर मला इथं बाही जी आहे ती 15 इंच घ्यायची आहे. इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी एल्बो बाही असते आपली. मला थोडी 3/4 मध्ये घ्यायची आहे ही बाही. तर सरळ लाईन मारून घेते आहे. म्हणजे सर्वात पहिले जे काय आपलं मागे पुढे झालेलं अस्तर असतं ते मी करून घेतलेलं आहे सरळ. तर 15 इंच बाही आहे, तर मी 1 इंच एक्स्ट्रा घेते आहे. 16 इंचावर मार्किंग करून घेते. तुमची 10 इंच असेल, 11 इंच असेल, 12 इंच असेल, त्याच्यानुसार तुम्हाला बाहीची उंची टाकून घ्यायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करायचं आहे. आणि जी आपली मुंडा उंची आहे तिथली मी घेतलेली आहे 3 इंच, कारण की 3/4 बाही आहे म्हणून मी इथं 3.5 इंचावरती एक पॉईंट घेतला. आता वरच्या साईडला आपल्याला इथं घ्यायचं आहे 2.5 इंचावर मी मार्किंग करते. तुम्हाला जास्त पफ पाहिजे असेल तर तुम्ही 3 इंच पण घेऊ शकता वरच्या साईडला एक्स्ट्राचं. आणि बॉक्स काढून घेऊ आपण. आणि जवळजवळ आपलं 1.5-2 इंचापासून तुम्हाला इथं अशी पफ्स जो आहे आपल्याला इथं राऊंड देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित अशा पद्धतीने. हे दिल्यानंतर आपल्याला आता हे इथं जो काही दंडघेर आहे तो टाकून घ्यायचा आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन ॲड करून द्यायची. आता मी इथं कटिंग करून घेते आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर कोणी मैत्रिणी नवीन असतील तर चॅनललाही सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीने आपण बाही जी आहे ती कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण इथं कट लावून घेऊ मधल्या सेंटरवरती आणि जो आपण जिथून आपल्याला पफ हे करायचं आहे तिथपर्यंत कट लावून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने. आता आपण इथं हे करून घेऊ. तर ब्लाउज पीस जो आहे तो आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचा आहे. आता इथं तुम्ही कोणताही ब्लाउज घेऊ शकता एक्स्ट्राचा, कारण की आपल्याला थोडासा एक्स्ट्राचा जो आहे कपडा लागतो. तर अशा पद्धतीने पैठणी साडीवर मी शिवते हा ब्लाउज. तर आता आपण इथं काठाच्या साईडला मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे अस्तर बाहीचं आणि आपल्याला आता इथं कट करून टाकायचं आहे. तर आपल्या इथं कटिंग झालेले आहे. आता आपण याची स्टिचिंग बघू. तर स्टिचिंगसाठी बघा, आपण इथं अस्तर जे आहे ब्लाऊज पीसवरती ठेवून खालच्या साईडला अर्धा इंचाने टिप मारून घ्यायची आहे. अस्तरवरती आपल्याला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथं पोटली बटन पण लावू शकता, त्याचाही खूप ट्रेंड चालू आहे आणि दिसायलाही त्याचा लुक खूप छान दिसतो. आपण जशी नॉर्मल बाही जोडून घेतो त्याच पद्धतीने ही बाही अशाच पद्धतीने जोडून घ्यायची आपल्याला. म्हणजे अस्तर याला जॉईंट करून घ्यायचे. काही पीस असे असतात की त्यांना अस्तरची गरज नसती, तर तुम्ही डायरेक्टली अस्तर न जोडता डायरेक्टली या पद्धतीने कटिंग करून स्टिच करून घेऊ शकता. तर इथं अस्तर टाकायचं होतं मला, त्यामुळे मी इथं अस्तर लावून घेतलेलं आहे याला. आता आपण इथं जे कट लावलेले पहा, हे कट आपल्याला काय करायचं आहे, तर ह्या कटला आपल्याला बाहेरून पण म्हणजे ब्लाऊज जो आहे ब्लाऊज पीस त्यालाही थोडेसे कट जे आहेत ते लावून घ्यायचे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून तुम्हाला वरच्या साईडला पण दिसन. आता ह्या कटपासून आपल्याला सुरुवात करायची. तर तुम्ही व्यवस्थित पाहू शकता, आपण जे चुनी मारतो ती चुनी आपल्याला मधल्या सेंटरपर्यंत मी हे करून घेतली आहे. आणि दुसऱ्या साईडला आल्यानंतर म्हणजे ह्या साईडने मग त्याचंही आपल्याला ज्या चुनीचं तोंड आहे ते आपण त्या बाजूला फोल्ड केलेलं आहे समोरासमोर, जेणेकरून आपला पफ जो आहे तो बाहीचा छान येईल. तर बघा किती छान अशी बाहीचा पफ पण आपला तयार झालेला आहे.
तर एवढ्या सोप्या पद्धतीने ही बाहीचा लुक तुम्ही पाहू शकता. शिवल्यानंतर म्हणजे घातल्यानंतर हे ब्लाऊज खूप छान दिसते ही पफची बाही, जसं मी तुम्हाला फोटोत दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने. तर मी इथं फिटिंगचं मार्किंगवर अशी एक टिप मारून घेतली. तर पहा याचा लुक या पद्धतीने दिसत आहे.